महाराष्ट्र सरकार की प्रस्तावित कर्जमाफी योजना को लेकर कांग्रेस नेता नाना पटोले ने सरकार पर किसानों के साथ धोखाधड़ी करने का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि सरकार की कर्जमाफी योजना में ऐसी शर्त रखी जा रही है जिससे अधिकांश किसान इसके दायरे से बाहर हो जाएंगे। पटोले ने सरकार पर भ्रष्टाचार, किसानों की अनदेखी और जनता को गुमराह करने का भी आरोप लगाया। निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा कर्जमाफीच्या त्या घोषणेला पूर्तता करण्यासाठी अटी आणि शर्ती टाकल्या। यांचा जाहीरनामा आपण वाचला, सरसकट कर्जमाफी आम्ही करू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या आणि आता अटीतटीत सांगून राज्यातल्या फक्त 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आणि बाकी सगळ्यांना तोंडघशी पाडायचं, त्यांच्या तोंडाला पानं पुसायचं अशा पद्धतीचं सरकारची कृती आता पुढे आलेली आहे। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही। आपण पाहिलं असेल की कोल्हापूरमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर जे असतात बांधकाम विभागामध्ये काम करणारे यांचं एक मोठं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं की आमचे 90,000 कोटी रुपये सरकार देत नाही गेल्या 2-3 वर्षापासून अशा पद्धतीची ओरड त्यांनी केली आणि 55% कमिशन या लोकांना द्यावं लागतं। म्हणजे कामाचा दर्जा आता आपण पाहतोय अनेक ठिकाणी रस्तेच या पावसामध्ये आता थोडका पाऊस पडला तर गड्ड्यात घुसले, अशी परिस्थिती आता राज्यामध्ये झालेली आहे। आणि म्हणून भ्रष्ट व्यवस्था, राज्याची तिजोरी लुटणारी व्यवस्था हे आपण आता महाराष्ट्रात या महायुतीच्या फडणवीसच्या सरकारमध्ये आपण पाहतोय।